नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात साई शालाराम बाळकुंमच्या वतीनं आयोजित दहीहंडी उत्सवात 10 लाखाची बक्षिसं. ठाणे शहरामध्ये पावसानं फिरवली पाठ आणि बंद घरावर पाळत ठेवून तब्बल 13 ठिकाणी चोरी करणारा आरोपी राम गुप्ता गजाआड. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू? हा बोल ना, बोल की. तुला एक मिनिट, भांडू नका. नाही काय यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाहीत तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनियापासून स्वतःचं संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या. निरोगी राहा. स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकुंम नाका इथे साई शालाराम प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात एकूण 10 लाखांची बक्षिसं देण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक प्रतिष्ठानचे सल्लागार संजय देवराम भोईर यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. बाळकुंम नाका इथे गेल्या 19 वर्षांपासून मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यंदाचं उत्सवाचं हे 20वं वर्ष असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असल्यानं न्यायालयानं दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन मंडळाच्या वतीनं केलं जाणार आहे. मुंबई ठाण्यासाठी एक दहीहंडी, महिलांसाठी दहीहंडी आणि बाळकुंम ग्रामस्थांसाठी एक हंडी अशा एकूण 3 हंड्या इथे उभारल्या जातात. मुंबई पुणे शहरांसाठी असलेली दहीहंडी फोडणाऱ्यास 3,33,333 रुपयांचं रोख आणि चषकाचं प्रथम पारितोषिक, महिला वर्गासाठी 21,000 अधिक चषक आणि बाळकुंम ग्रामस्थांसाठी असलेल्या दहीहंडीसाठी 25,000 आणि चषक तसंच उत्तेजनार्थ अशी सुमारे 10 लाखांची पारितोषिकांचं वितरण करण्यात येणार आहे. ब्लूम येथील दहीहंडी उत्सवाला मुंबई, ठाणे, भिवंडी आणि मीरा रोड परिसरात 150 पथकं भेट देऊन सलामी देतात. गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेसाठी सेफ्टी बेल्ट, मॅट, अँब्युलन्स आणि डॉक्टर इथे तैनात असतात. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार, आमदार, सर्वपक्षीय नेत्यांबरोबर मराठी सिने कलाकारांची उपस्थिती हे दहीहंडीचं खास आकर्षण असतं अशी माहिती नगरसेवक संजय भोईर यांनी यावेळी दिली. साई शालाराम प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दही शाळा त्या ठिकाणी उत्सव साजरा होणार आहे. आणि हा उत्सव गेले 20 वर्षापासून बाळकुंम नाक्यावरती त्या ठिकाणी साजरा होतो. आणि त्या याच्यातनं छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच गोविंदा पथक ह्या कार्यक्रमाला हजेरी त्या ठिकाणी लावली जाते. आणि ह्या जो निर्देश त्या ठिकाणी आहे की महाराष्ट्र शासन आणि हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने जे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या निर्देशानुसार त्या ठिकाणी हा कार्यक्रम उत्सव त्या ठिकाणी साजरा होणार आहे. जे 600 सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी क्रीडा जो शासनाने त्या ठिकाणी नियम लावलेला आहे साहसी खेळ म्हणून, आणि त्यानुसार त्या ठिकाणी आम्ही मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई या भागातून येणाऱ्या गोविंदा पथकाला 3,33,333 रुपयाचं बक्षीस पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. श्वास राखुनी, नजर रोखुनी, मर्द रांगडा रण रागिनी, वेद पर्वता हा नाद सर्वदा ठाण्यामध्ये घुमतो.
दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे। ही आपली 28वी महापौर वर्षा मॅरेथॉन आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देश विदेशातील धावपटू ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। मी ठाणे महापौर सौ मीनाक्षी राजेंद्र शिंदे समस्त ठाणेकरांना आव्हान करते की जास्तीत जास्त संख्येने आपण या मॅरेथॉनसाठी उपस्थित राहावे। तर भेटूया 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे वर्षा मॅरेथॉनसाठी। परिसर स्वच्छ ठेवूया, आरोग्यासाठी धावूया। रन फॉर स्मार्ट। Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, 'cause TJSB का नया है ये Magic Transapp app, Transapp zap, Transapp app। एक ही virtual ID से transaction है secure and safe, just tap the tab of Transapp app and make your life all sorted। पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल, सिंपल इजी फास्ट है ये Transapp, just like a finger snap। Transapp app, Transapp app। श्रावण महिन्याचा दुसरा आठवडा ओशाडला असला तरी मात्र पावसाचा लपंडा अद्यापही सुरू असून पावसानं दडी मारली आहे। त्यामुळे ठाणेकरांना ऐन पावसाळ्यामध्ये उकाड्याला सामोरं जावं लागतंय। तसंच शहरातील काही भागाला ऐन तुपाच्या वेळेस भारनियमालाही सामोरं जावं लागतंय। पावसानं दडी मारली असल्यामुळे शहरातील खड्डे मात्र आपलं तोंड वरती काढून उभे राहिले असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। दरम्यान 15 ऑगस्ट आणि गणेशोत्सवापूर्वी शहरातील सगळे खड्डे बुजवले जातील असा दावा ठाणे महानगरपालिकेनं केला आहे। डोंबिवलीच्या निवासी आणि इतर परिसरात घरफोड्या करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत चोरट्याच्या मुसक्या ओढून गजाआड करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले। लागोपाठ केलेल्या 13 घरफोड्यांची कबुली देणाऱ्या या चोरट्याकडून पोलिसांनी आतापर्यंत 6,50,000चा मुद्देमाल हस्तगत केला असून या चोराकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता परिमंडळ 3चे उपायुक्त डॉक्टर संजय शिंदे यांनी व्यक्त केली आहे। राम मंजू गुप्ता असं चोरट्याचं नाव असून मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला राम हा दिवा गावातील शांताबाई चाळीत चोरी छुपे राहत असे। डोंबिवली MIDCच्या निवासी आणि इतर भागात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या तो करत असता। एकीकडे रहिवासी हैराण झाले होते तर दुसरीकडे पोलिसांच्या डायरीवरील गुन्ह्यांचा आलेख मात्र वाढत चालला होता। निवासी विभागातील मेलापनगरमध्ये असलेला प्रशांत सिन्हा यांचा श्रावण बंगला फोडल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांना हुडकून काढण्याचा चंग बांधला। डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, मानपाड्याचे वपोनी गजानन काबदुल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, फौजदार विजय मोरे यांच्यासह सुशील हांडे, विलास पाटील, निलेश पाटील, प्रफुल्ल गांगुर्डे या स्वतंत्र पथकानं तपास चक्रांना वेग दिला। खबऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार या पथकानं दिव्यातील शांताबाई चाळीला शनिवारी रात्री गराडा घालून तेथील एका खोलीत लपून बसलेल्या चोरट्याच्या मुसक्या बांधल्या। त्याची कसून चौकशी केल्यानंतर या चोरट्यानं प्रशांत सिन्हा यांचा श्रावण बंगला फोडल्यानंतर अन्य 12 घर लागोपाठ फोडल्याची कबुली दिली। या चोरट्याकडून सोन्याचे विविध प्रकारचे अलंकार, महागडी घड्याळ, कॅमेरा, काही रोकड असा 6,50,000 रुपये किमतीचा चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याचीही शक्यता आहे। अजून याच्याबरोबर कोणी साथीदार आहेत का याचा अधिक शोध ठाणे पोलीस करत आहेत। घरफोड़ी की घटनाएं घटती थी लास्ट 2-3 महीने में, उसमें एक आरोपी को अरेस्ट किया है जिसका नाम है राम गुप्ता। ये रहता है दीवा परिसर में और इसको अरेस्ट करके उसके पास से 13 ऑफेंसेस ऑफ हाउस ब्रेकिंग हैव बीन डिटेक्टेड। प्रॉपर्टी वर्थ 6,50,000 हैव बीन रिकवर्ड। दिस इज रियली ए गुड वर्क ऑन द पार्ट ऑफ मानपाड़ा पुलिस। ठाण्यातील पारसी चौपाटीच्या कामासाठी फेरनिविदा काढताना या कामातील संभाव्य अर्थकारणाला ब्रेक देण्यासाठी पालिका प्रशासनानं प्रयत्न सुरू केले। कामाची निविदा भरताना 2 कंपन्यांना संयुक्त पद्धतीनं ती भरण्यापूर्वी मुभा होती, मात्र आता ती अटच नव्या निविदा प्रक्रियेत वगळली जाणार आहे। जॉईंट व्हेंचरमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतं।
सुमारे 75 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या पारसी क्रेती बंदर चौपाटीचं काम भलतंच वादग्रस्त ठरलं होतं. जॉईंट व्हेंचरनं सादर झालेल्या 2 वेगवेगळ्या निविदा आणि त्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे टीकाही झाली. त्यानंतर ही निविदा प्रक्रिया रद्द करून नव्यानं निविदा काढण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. हे काम अधिक पारदर्शी पद्धतीनं व्हावं अशी प्रशासनाची इच्छा आहे. त्यामुळे पहिल्या निविदा प्रक्रियेदरम्यान झालेले गैरप्रकार टाळण्यासाठी निविदेच्या अटींमध्ये बदल करण्यात आलाय. पहिल्यांदा ज्या निविदा सादर झाल्या होत्या त्यापैकी 2 निविदादारांना ठाण्यातील 2 वेगवेगळ्या पक्षाच्या आमदारांना हाताशी धरले होतं. दोन्ही लोकप्रतिनिधींनी एकूण कामाच्या 7 ते 8% रक्कम या निविदाकारांकडून मागितली होती अशी प्रशासकीय अधिकाऱ्यांची माहिती आहे. हे अर्थकारण जे निविदा प्रक्रियेत पात्र ठरू शकणार नाही अशा कंत्राटदार कंपन्यांकडून सुरू होतं. स्वतः पात्र ठरू शकत नाही म्हणून त्यांनी पात्र ठरू शकतील अशा कंपन्यांसोबत जॉईंट व्हेंचर करून निविदा सादर केल्या होत्या असंही चौकशीत निष्पन्न झालंय. कामाच्या रकमेपैकी 12 ते 15% रकमेचं वाटप कंत्राटदारांनी वेगवेगळ्या स्तरावर केलंय, तर कामाचा दर्जा ढासळेल अशी भीती व्यक्त करत या अर्थकारणाला ब्रेक लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे जॉईंट व्हेंचरची तरतूद नव्या निविदेतून काढली जाणार आहे. शिवाय ज्या प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून पहिल्या निविदा प्रक्रियेत वाद झाला होता ती अटही सरकारच्या नव्या धोरणानुसार वगळण्यात आली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेनंतर हे काम आता नक्की कुणाच्या पदरात पडतंय याबाबत बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात साई शालाराम बाळकुंच्या वतीनं आयोजित दहीहंडी उत्सवात 10 लाखाची बक्षिसं. ठाणे शहरामध्ये पावसानं फिरवली पाठ आणि बंद घरावर पाळत ठेवून तब्बल 13 ठिकाणी चोरी करणारा आरोपी राम गुप्ता गजाआड. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.